Naina Shirbhate. In this lecture, we have discussed about the structure of flower. Uh, a typical flower consists of four main parts, that is the calyx, corolla, androecium and gynoecium. Calyx means sepals. मोस्ट ऑफ दी सेपल्स ज्या असतात त्या कशा असतात, ग्रीन असतात. ओके, जस्ट अबाव द रिसेप्टॅकल हॅव्हिंग द नंबर ऑफ कॅलिक्स, इट प्रोटेक्ट द ग्रोईंग बड और ग्रोईंग फ्लावर. फ्लावरला काय करतं, इनसाइड द फ्लावर कंटेनिंग द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दॅट इज द अँड्रोशियम अँड गायनोशियम. त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम काय करतं, कॅलिक्स करतं. ओके, देन त्यानंतर आहे करोला और द पेटल्स. या कशा असतात, कलर्ड असतात, मोस्टली ब्राईटली कलर्ड. द मेन पर्पज टू अट्रॅक्ट पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्याचं काम काय करतं, करोला करतं. ओके, जस्ट अबाव दॅट अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. इट हॅव्हिंग द थ्री मेन पार्ट्स. अँड्रोशियमलाच काय म्हणतात, स्टेमन्स पण म्हणतात. ओके, याला काय असतात, तीन हे असतात, एक फिलामेंट असतं, त्यानंतर अँथर लोब असतात आणि कनेक्टिव्ह असतं. ओके, अँथरला एक कनेक्टेड लोब असतं, दॅट इज द कनेक्टिव्ह. अँथर आणि फिलामेंट यांनी काय बनलेलं आहे, स्टेमन्स बनलेलं आहे. अँड नंबर ऑफ स्टेमन्स टुगेदर इट्स कॉल्ड एज द अँड्रोशियम. ओके, त्यानंतर फोर्थ ऑर्गन राहतं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्लावरमधला, दॅट इज द पिस्टिल, और त्याला काय म्हणतात, गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. इट कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ओव्ही प्रेझेंट ॲट द बेस. ओव्हरीमध्ये काय असतं, ओव्ह्युल्स असतात. ओके, ओव्ह्युल्स दॅट इज द फिमेल गमेट्स. एक एग असतं त्याच्यामध्ये. देन जस्ट अबाव द ओव्हरी हॅव्हिंग द स्टाईल्स अँड रिसेप्टिव काय असतो, स्टिग्मा. इट रिसीव pollen that is the male gamete. ओके, आणि बेसला फ्लावरच्या काय असतं, जस्ट बिलो द कॅलिक्स रिसेप्टॅकल असते, एक कप लाईक आउटग्रोथ असते. ओके, आणि फ्लावरची जी दांडी आहे त्याला काय म्हणतात, पेडिसेल. ओके, लीफच्या दांडीला काय म्हणतात, पिटिओल म्हणतात, आणि फ्लावरच्या दांडीला म्हणतात पेडिसेल. ओके, दॅट इज द स्टेम ऑफ फ्लावर. ठीक आहे, तर टिपिकल फ्लावर्स कळलं तुम्हाला. टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ फोर मेन पार्ट, दॅट इज द कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. कॅलिक्स अँड करोला आर द accessory parts and androecium and gynoecium is the essential part. Okay, that involve in the process of fertilization. Male and female gamete fuse together and form the zygote later develop into the embryo produces the seed. ओके, सीड ही डिफरंट असते. जिम्नोस्पर्मिक प्लांट्समध्ये नेकेड सीड असते, डोळ्याने दिसते आपल्याला, आणि अँजिओस्पर्मिक प्लांट जे असतात त्याच्यामध्ये सीड एन्क्लोज्ड विदिन अ होल. तुम्ही बघितले असाल अँजिओस्पर्मिक प्लांट सगळे, आंब्याच्या आतमध्ये सीड असते, बोराच्या आतमध्ये सीड असते. ओके, सीताफळ, रामफळ याच्या आतमध्ये सीड्स असतात. ठीक आहे, निंबूच्या आतमध्ये सीड असते, ऑरेंजच्या आतमध्ये सीड असते. त्यामुळे सीड एन्क्लोज्ड विदिन अ ओव्हरी. दिस ऑल प्लांट्स आर द अँजिओस्पर्मिक प्लांट. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला डिफरंट टाईप्सचे फ्लावर्स बघायचे आणि त्याची सिमेट्री ऑफ फ्लावर. फ्लावरच्या दोन टाईपच्या सिमेट्री. एक आहे ॲक्टिनोमॉर्फिक. जर इक्वल शेपमध्ये ते फ्लावर कुठूनही आपण कट केलं तर डिवाइड होत असेल तर दॅट इज known as the actinomorphic flower, and second one that is the zygomorphic flower. ओके, तुम्हाला बाजूला दिसत आहे जसं क्लायटोरियाची वेल आहे, पर्पल कलरमध्ये, खाली कर्दळीचं हे आहे. ओके, तर याला अनइक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. दॅट फ्लावर इज नोन एज द झायगोमॉर्फिक फ्लावर. ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर अँड झायडोमॉर्फिक फ्लावर, दिज आर द टू सिमेट्रीज ऑफ फ्लावर. ओके, त्यानंतर पेटल्स बघा, किती डिफरंट कलर्सच्या, डिफरंट शेप्सचे पेटल्स आपल्याला पाहायला मिळतात. खूप व्हेरिएशन्स आहे पेटल्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघायचं आपल्याला पोझिशन ऑफ फ्लोरल ऑर्गन्स ऑन थॅलॅमस.
थॅलॅमसवरती फ्लोरल ऑर्गन्सची पोझिशन बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला बघता येईल मॉडिफाईड लीफ इन हुज एक्झाईल अ फ्लावर अरायझेस इज नोन एज द ब्रॅक. जे मॉडिफाईड लीफ आहे प्रेझेंट ॲट द बेस ऑफ फ्लावर is known as the bracts. Flowers with bract is known as the bracteate and without bract is known as the ebracteate. Okay. आणि याचे फ्लावर सिमेट्रीच्या 3 टाइप्स आहे, इपिगायनी, पेरिगायनी अँड हायपोगायनी. इपिगायनस फ्लावर with inferior ovary or those having the floral plants situated above the ovary. ओव्हरीच्या वरती जर फ्लोरल ऑर्गन्स डेव्हलप होत असेल, कॅलिक्स, करोला और अँड्रोशियम. बघा फर्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे ओव्हरी प्रेझेंट आहे बेसला, त्याचं वरून सगळे ऑर्गन्स निघत आहे. दॅट ओव्हरी इज नोन ॲज द इन्फेरियर ओव्हरी. ओव्हरी इन्फेरियर आहे आणि सगळे ऑर्गन सुपेरियर आहे. दॅट कंडिशन इज नोन ॲज द इपिगॅनस कंडिशन. सेकंड वन एक्झाम्पल आहे हॅमेलिया अँड कोरिएंड्रम. सांबार जो आहे त्याच्यामध्ये असतं हॅमेलियाचं प्लांट. तुम्ही याच्यावर टाका नेटवरती, आपल्या कॉलेजच्या गार्डनमध्ये आहे हॅमेलिया, पण तुम्ही नेटवर टाका, तुम्हाला कळेल हॅमेलियाचं प्लांट कसं आहे. ओके. त्यानंतर पेरिगॅनस ओव्हरी, फ्लावर्स विथ हाफ इन्फेरियर ओव्हरी और दोज हॅव्हिंग द फ्लोरल प्लांट सिच्युएटेड अराउंड ओव्हरी. ओव्हरी इथे आहे आणि ओव्हरीच्या जस्ट बाजूला इकडनं निघत असेल, बाजूनी निघत असेल अदर फ्लोरल ऑर्गन्स, दॅट कंडिशन इज नोन ॲज द पेरिगॅनस कंडिशन. एक्झाम्पल प्रूनस. आता हे सेम प्रूनस प्लांट पण तुम्ही टाका आणि तुम्हाला ओके. त्यानंतर पेरिगॅनस कंडिशन इथे तुम्हाला दिसत आहे या डायग्राममध्ये. फ्लोरल पार्ट्स यूज टू फॉर्म अ फ्लोरल ट्यूब. त्यानंतर हायपोगायनस ओव्हरी, फ्लावर विथ सुपेरियर ओव्हरी और दोज हॅव्हिंग द फ्लोरल पार्ट सिच्युएटेड बिलो द ओव्हरी. ओव्हरी याच्यामध्ये काय आहे, सुपेरियर आहे, वरती आहे आणि सगळे फ्लोरल ऑर्गन्स काय निघत आहे, ओव्हरी ही आहे सपोज आणि याच्या खालून सगळे फ्लोरल ऑर्गन्स निघत असेल तर दॅट ओव्हरी इज नोन ॲज द हायपोगायनस टाईप ऑफ ओव्हरी. ओके. तर बघा हायपोगायनस कंडिशन पण इथे दिलेली आहे. स्टेमन्स आहेत, पेटल्स आहेत, सेपल्स आहेत, ओव्हरी आहेत, रिसेप्टॅकल आहेत. ओके. हे काय आहे, वेगवेगळ्या टाईपच्या ओव्हरी आहे, पोझिशन ऑफ ओव्हरीज आहे. ठीक आहे. इथे पुन्हा एक डायग्राम काढून दिलेली आहे. ओके. थोडी इथे स्टॉप करते व्हिडिओ.